या कावलगाव क्षेत्रामध्ये ही जी सभा होत आहे प्रचारात, त्या सभेला उपस्थित असलेले व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण जमलेले माझे सर्व बंधू भगिनींनो, मला 2 मिनिटं वेळ देण्यात आलेला आहे. मी आल्यापासून या ठिकाणी काही वक्त्यांचे भाषण ऐकलेले आहेत. खरोखरच जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि चर्चा आमच्या पूर्णेमध्ये आहे कावलगावची. त्यामागचं एकच काम आहे की या ठिकाणचे जे मारुतराव पिसाळ मामा आहे हे दूर प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. या कावलगाव क्षेत्रासाठी ज्यांनी देहदान दिलेलं आहे, कारण की त्यांचा एकमेव उद्देश होता की मानवता जिवंत राहिली पाहिजे, मानव जगला पाहिजे. या निमित्तानं तेव्हा त्यांचं तालुक्यामध्ये जर नाव निघालं तर उगाच नाव निघत नाही मित्रांनो. देहदान करताना असताना मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यांनी विचार केला की जे मेडिकल कॉलेजला शिकतात मुलं, मी गेल्यानंतरही सुद्धा त्यांनी जे प्रॅक्टिकलसाठी ज्या बॉडी देत असतात त्याच्यावर मुलांनी महिल्यानंतर सुद्धा माझ्या या देवावर त्यांनी काहीतरी मुलं घडले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, हा हेतू त्यामागे होता. आणि म्हणून अशा समाज सुधारकाला मी या ठिकाणी सॅल्यूट करतो. आणि त्याच धर्तीवर आज या ठिकाणी आपण सर्व एकत्रित आहोत. त्यांचे मुलगा आपण नारायणराव पिसाळ सर्वांना परिचित आहेत. त्यांच्यासोबत आमचे मित्र संदीपभाऊ ढगे मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, एक तरुण या ठिकाणी उभा आहे आणि काहीतरी उमेद घेऊन या ठिकाणी आपल्या समोर आहे. त्याच्या विरोधामध्ये या क्षेत्राचे आमदार मान्य झुटे काका साहेब, मी त्यांना झुटे काका म्हणतो कारण की वेळोवेळी शब्द बदलणारे असे लोक, कोणती निवडणूक असू द्या, बीजेपीचे त्यांच्याकडे बी फॉर्म असतात, पुन्हा अपक्ष बी त्यांचेच उमेदवार आहेत. हे काय मला भानगड समजत नाही. म्हणजे कुठेतरी हे दोघली नीती त्यांनी थांबवावी आणि खोटा प्रचार त्यांनी थांबवावा. या ठिकाणी गावाचे संबंध आपण ठेवतो, सर्व गाव एकत्र आहे, कुठेतरी याच्यामध्ये तळा निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात. म्हणून मी माझ्या या ठिकाणी मुस्लिम बांधवी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. मी त्यांना विनंती केलेली आहे की आपल्याला हे जे मत आहे हे परिवर्तनाला दिलं पाहिजे, जो विकास करतो त्याला दिलं पाहिजे. आणि आता पाहत असताना आपण की अपप्रचाराला कोणत्याही प्रकारचा बळी न पडता विकासाची कास आपण धरली पाहिजे. कारण या क्षेत्रामध्ये आमदार आपल्याला या ठिकाणी येणार नाहीत, ते खोटे प्रचार करणार, खोटं काहीतरी म्हणणार आणि जाणार. हे गाव काळा आपल्याला चालवायचं आहे. आणि दोन्ही या ठिकाणी उमेदवार आहे, आपले भूमिपुत्र आहेत. आणि हे भूमिपुत्र सोडून आपण जे आलेलं पार्सल आहे त्याच्या मागे आपल्याला उभं राहायचं नाही मित्रांनो. कारण की येणारी वेळ ही माझ्या समाजासाठी सांगतो मी की आपण आपल्या मताचं कोणतंही विभाजन करू नका. आपल्याला माहित आहे की या देशामध्ये काय चालू आहे. म्हणून मित्रांनो, सर्व या ठिकाणी एकत्र येऊन विकासाला मत करा, या पाण्याला मत करा, एवढं मी या ठिकाणी आव्हान आपल्याला करतो. आणि मला संयोजकांनी 2 शब्द या ठिकाणी सांगण्याची विनंती केली आणि मी त्यांच्या मान ठेवलं, या ठिकाणी माझे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी माझ्या व्यासपीठाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.